नमस्कार, विद्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक आगळी वेगळी रेसिपी. आपण नेहमी गाजराचा हलवा करतो, पण आज गाजराची वेगळीच रेसिपी करणार आहोत. त्या रेसिपीचं नाव मी नंतर सांगणार आहे. त्याआधी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहणार आहोत. 1/2 किलो गाजर घेतलेले, गुलकंद घेतलेलं आहे, तूप, अर्धी वाटी साखर, कस्टर्ड पावडर, वेलची आणि जायफळची पावडर आणि ड्रायफ्रूटची पावडर. आणि इथे मी दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे. ते आता मी गरम करत म्हणजे थोडंसं आटवणार आहे. चला तर आपण आता गाजर किसून घेऊया. आता आपण गाजर किसून घेतलेलं आहे. दूध इथं आपण आटवायला थोडं ठेवलेलं आहे. आता आपण या कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं दूध घालून घेऊया, म्हणजे पातळ करून आपल्याला त्याच्यात ओतायला येईल. आता आपल्याला हा गाजराचा किस ह्याच्यात शिजत घालायचा आहे. दुधात घातलेले आता थोडा वेळ शिजू द्यायचं. आता आपल्याला एक कस्टर्ड पावडर घालायची आहे. आपण दूध घालून घेतलेलं आधी, म्हणजे थोडा आणि त्यात घट्टपणा येतलेला. त्याच्यानंतर साखर घालायची आहे. तुम्हाला साखर जास्त हवी असेल तर जास्त घाला. मला एवढी पुरेशी आहे म्हणून मी एवढीच घालते. गाजर आता छान शिजत आलेला आहे. आता आपल्याला गुलकंद घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला ड्रायफ्रूट पावडर घालायची आहे. थोडा वेळ शिजू द्यायचा. हळूहळू आता घट्ट होत आले. आता मी गॅस बंद केलेला आहे. हे बघा असं छान शिजलेलं आहे आपलं गाजर. आता यात आपण 1 चमचा तूप, गॅस बंद केल्यावरच घालायचं. पूर्ण ढवळून घ्यायचं असं छान. आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडर. रेसिपी तयार झालेली आहे. या रेसिपीचं नाव आहे गजरेल. आणि स्वस्थ भी, सेहत भी आणि थंडीसाठी अतिशय पौष्टिक आणि शरीराला उबदारपणा देणारे असा आपला गजरेल तयार झालेला आहे. जर काही रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा आणि कमेंट करून मला कशी रेसिपी झाली ते मला सांगा.